नमस्कार. तुम्हालाही वाचायला शिकायचं आहे. या अगोदर आपण फोनिक साऊंडचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याद्वारे आपण नक्की वाचायला शिकाल. फक्त आपल्याला रिव्हिजन करायची आणि व्यवस्थितरित्या साऊंड उच्चारण्याची गरज आहे. योग्य प्रकारे जर आपण साऊंड उच्चारले तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या प्रकारे लवकरात लवकर वाचायला शिकता येते. त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण बनवत आहोत. जे काही वर्ड्स आहेत, एकत्र लेटर आल्यानंतर आपण त्याचा साऊंड कसा करायचा आहे. जसं की आता हे लेटर्स आपण घेतलेले आहेत, व्यंजन घेतलेत आणि त्याच्यामध्ये हे 5 जे स्वर असतात ए ई आय ओ यू, तर 5 स्वर जे असतात ते मिसळल्यानंतर चला तर आता आपण एक एक बघूया. म्हणजे एका एका लेटर मध्ये आपण जेव्हा हे ओवेल्स टाकतो तेव्हा त्याचा उच्चार कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. व्यवस्थितरित्या बघा. ठीक आहे. तर बघा, लेटर फॉर्मेशन पद्धतीने आपण जाणार आहोत. स्टेप बाय स्टेप जायचंय आणि तुम्ही या प्रकारे जर केलं व्यवस्थित तर लवकरात लवकर वाचायला शिकाल. चला बघा, ए ई आय ओ यू याचे साऊंड तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर ब आणि याचे साऊंड दिलेले आहेत. ए चा साऊंड ए, ई चा साऊंड ए, आय चा साऊंड होतो ई, ओ चा साऊंड अ आणि यू चा साऊंड यू नाही तर अ असा होतो. मग ब ए बॅ, ब ए बे, ब ई बी, ब अ ब, ब अ ब. अशाच प्रकारे आपण वेगवेगळे वर्ड्स घेऊया, वेगवेगळे लेटर्स आणि त्याला वॉवेल्स जोडून कसे उच्चार होतात बघूया. ग ए गे, ग ए गे, ग ई गी, ग अ ग, ग अ ग. नंतर फ म्हणजेच यफ. यफ या लेटरचा साऊंड होतो फ. फ ए फे, फ ए फे, फ ई फी. लक्षात ठेवायचंय, बऱ्याचदा ई चा उच्चार मुलं ईच करतात, परंतु ई या लेटरचा उच्चार हा ए असा होत असतो. फ ए फे, फ ई फी, फ अ फ, फ अ फ. यू मध्येही बऱ्याचदा कन्फ्युजन होतं मुलांचं, त्याला यूच म्हणतात तर नाही, त्याचा उच्चार अ असा होतो, म्हणून फ अ फ. त्यानंतर जे. जे या अक्षराचा साऊंड आहे ज. ज ए ज, ज ए जे, ज ई जी, ज अ ज, ज अ ज. त्यानंतर के. के चा साऊंड होतो क. क ए के, क ए के, क ई की, क अ क, क अ क. त्यानंतर बघा प. पी चा साऊंड होतो प. प ए पे, प ए पे, प ई पी, प अ प, प अ प. त्यानंतर अशाच प्रकारे आपण एक एक लेटर बघणार आहोत. नंतर आहे एन. त्याचा साऊंड होतो न. न ए ने, न ए ने, न ई नी, न अ न, न अ न. पुढे बघूया टी. टी चा साऊंड होतो ट. ट ए टे, ट ए टे, ट ई टी, ट अ ट, ट अ ट. तसेच पुढे यस. यस चा साऊंड होतो स. स ए से, स ए से, स ई सी, स अ स, स अ स. नंतर आहे वाय. वाय चा साऊंड होतो य. य ए ए, य ए ए, य ई ई, य अ अ, य अ य. त्यानंतर आहे वी. वी चा साऊंड होतो व. व ए वे, व ए वे, व ई वी, व अ अ, व अ व. आणि शेवटी आहे यच.
एच ह्या लेटरचा साऊंड होतो ह. ह ए है, ह ई ह ए हे, ह ई ही, ह अ ह आणि ह अ ह. या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही जाल तर लवकरात लवकर इंग्रजी वाचायला शिकाल. यानंतर पहिल्यांदा आपण फोनिक साऊंड घेतलाय, त्यानंतर आपण लेटर फॉर्मेशन घेतले, म्हणजे काही लेटर्स घेतले व्यंजन, आणि त्याच्यामध्ये ए ई आय ओ यू यांना जोडल्यानंतर कसा साऊंड तयार होतो हा बघितला. यानंतर आपल्याला 2 लेटर वर्ड, 3 लेटर वर्ड अशा पद्धतीने पुढे पुढे आपण जाणार आहोत.